हॅलो, हाय, नमस्कार मंडळी. कशा आहात सगळे? मस्त मजेत ना? चला, मी खूप मस्त मजेत आहे. अगदी हा मागच्या गुरुवारचा शूट आहे. देवपूजा केल्यानंतर मी इकडे धूप लावलं होतं घरामध्ये. आणखीन अगदी 6 किंवा 7 दिवसाच्या ब्रेक नंतर मी इकडे व्हिडिओ अपलोड करत आहे. थोडासा व्हिडिओ हा थोडा सिरियस आहे, पण आषाढी एकादशी सेलिब्रेशन उत्साह सगळा कशा प्रकारे साजरी केली मुलींच्या स्कूलमधली. मी मंदिरामध्ये गेले, आमच्या इकडे प्रसिद्ध मंदिर असणार आहे तिकडं गेलेले आहे. हे सगळं आजच्या व्हिडिओमध्ये शेअर केलेलं आहे. आणि शेवट जो व्हिडिओचा आहे तो खूप सिरियस आहे आणि खूप महत्त्वाचा आहे, त्यामुळे अगदी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. 6 दिवसाचा ब्रेक इकडे का घेतला व्हिडिओ टाकण्यासाठी? तर चला, गुरुवारी अदिराच्या स्कूलमध्ये होतं आषाढी, सॉरी गुरुवार नाही, शुक्रवारी होतं. मागच्या शुक्रवारी आषाढी एकादशीचे छान चिमुकल्यांना सगळ्या असं नटून रकुमाई बनवून यायला सांगितलं होतं. त्यानंतर विठोबा बनवून यायला सांगितलं होतं. तर माझ्या रकुमाईला तर मी इकडे सकाळ सकाळी छान अशी तयार करत आहे. आणखीन चला, छान अशी तयार चालू झालेली. ही मागच्या तिच्या सेलिब्रेशनला आषाढी एकादशीला मी साडी घेतली होती तयार. त्याचा आपण व्हिडिओ आहेच आपल्या चॅनलवरती, कुठून साडी घेतली वगैरे सगळी डिटेल्स आहे. तर सगळं छान करून घेते. इकडे तयार झालेले आहे. रकुमाई बघू शकताय कसा लुक झालाय, एकदम सुंदर. खूप आदल्या दिवसापासून तयार करत होते. ती गेली स्कूलला. इकडे स्वरा चाललेली आहे. स्वरा ड्रेसवरती चाललेली आहे स्कूलच्या, कारण तिनं एका सॉन्गमध्ये पार्टिसिपेट केलं होतं आणि आषाढी सेलिब्रेशनचा तिनं ड्रेस प्रिपेअर केला होता. तर चला, झालं त्या शुक्रवारचं सगळं असंच झालं. शनिवारी आपली मस्त खूप असा फ्रेश दिवस म्हणजे आषाढी एकादशी. आणि मला तर इतकी ओढ लागते ना तिकडे जायचं, खूप ओढ लागते. आमच्या इथून खूप जवळ आहे हे ठिकाण जिथं रिंगण सोहळा भरतो. त्यामुळे चला, आम्ही इकडे गाडी पार्क केली आणि लोक खूप कोल्हापूरमधून इकडे चाललेले आहेत आता पंढरपूर नंदवाळ इकडे. आणि नंदवाळला जाण्याच्या आधी इकडे एक पुईखडी म्हणून एरिया आहे. इकडे दरवर्षी रिंगण सोहळा खूप मोठ्या संख्येने लोक येतात आणि रिंगण सोहळा पार पडतो. तर चला, इकडे लोकेशनला पोहोचलो. लोकेशन अगदी घरापासून खूप जवळच होतं. तर गाड्या पार्क केल्या. मी, माझ्या अपार्टमेंटमधील मैत्रिणी, त्यांची मुलं, माझी मुलं असे मिळून चाललेलं होतं. पाऊस थोडा बारीक येत होता, जात होता, असं चालू होतं. वातावरण खूप छान होतं, अगदी पॉझिटिव्ह वाईब्स आणि एक नंबर असं वातावरण होतं. खूप लोक आली होती. चला, रिंगण सोहळ्याची इकडे तयारी चालू झालेली आहे. सगळे वारकरी आलेले आहेत आणि महाविष्णू हा रथ ह्याच्यामध्ये पालखी होती, त्यासाठी दर्शनासाठी इकडे थांबलेलो आहोत. मी खूप पुढे जाऊन रिंगण सोहळ्यासाठी थांबले होते, पण गर्दीमध्ये खूप त्रास यायला लागला, म्हणून मी परत बाहेर आले. आणि इकडे आता रथ आलेला आहे आणि पालखी पाठीमागून येणार होती, याचं आम्ही दर्शन घ्यायसाठी मी थांबले होते. गेटवरतीच थांबले होते, कारण गर्दीमध्ये खूप आजूचं पण हाल झालं होतं. आणि गरमी, पाऊस येऊन गेल्यामुळे खूप होत होते आणि त्रास पण खूप होत होता. लहान मुलांचा हाल होण्यापेक्षा मी बाहेरच थांबले. तर चला, खूप छान. किती पण तुमचं त्रास होऊन दे, काही त्रास जाणवत नाही ह्याच्यामध्ये. खूप बघू शकता आता एक एक असे छान छान लोक वेगवेगळं इकडे अवतार घेऊन येत होते. गरुडाचा अवतार घेऊन कोणतरी आलेले आहेत. विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्त्या घेऊन येत होती. वारकरी येत होते. भक्तिमय असं सुंदर वातावरण झालं होतं. हा व्हिडिओ मला तुमच्याबरोबर लगेचच शेअर करायचा होता, पण खूपच घरातलं वातावरण डिस्टर्ब झालं होतं अगदी. आज पण आहे गुरुवार आणि आज मी इकडे तुमच्याबरोबर, कारण आज घरातलं वातावरण थोडं रिकवर झालेलं आहे. काय खराब झालं, कशामुळे झालं, हे सगळं पुढे सांगणार आहे. अगदी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर चला, वारकरी सुद्धा आलेले आहेत आणि इकडे आता रिंगण सोहळ्याची तयारी चालू झालेली आहे. पण परत त्या गर्दीमध्ये खूप आधी लवकर लोक येऊन ना तिथे जागा धरून बसली होती, त्यामुळे तिथे पुढे आता जाणं शक्यच नव्हतं. त्यामुळे फक्त आम्ही पालखीचं दर्शन घेतलं, ते खूप महत्त्वाचं होतं. इकडे पालखीच्या अगदी मी जवळ थांबले होते, त्यामुळे खूप छान असं फुलं वगैरे टाकायला मिळाली पालखीवरती, ते खूप महत्त्वाचं आहे. आणि ते दर्शन मिळालं, मनाला खूप छान प्रसन्न असं वाटलं. आणि तिकडे रिंगण सोहळा बघायला जाण्याचं काही धाडच झालं नाही, इतकी गर्दी. आणि लहान मुलं नसतं, आपण एकटं सिंगल असतो तर मी गेलेच असते पुढे, तर शक्यच नाही आदूला वगैरे घेऊन. आणि त्यामध्ये मुलींना मी नऊवाऱ्या दोघींना पण घातल्या होत्या, त्यामुळे ते एवढी सगळं घालून जाणं शक्यच नव्हतं. तर चला, पालखीचं दर्शन घेतल्यानंतरच खूप छान प्रसन्न वाटलं. तिथून आता बाहेर पडलेलो आहोत आणि आता पुढचा प्लॅन आहे आमचा नंदवाळला जाण्यासाठी. तर बघू शकताय, रिंगण सोहळ्यासाठी इकडे छान आता मस्त माऊलींचे घोडे पण आलेले आहेत. तर आता तिकडे रिंगण सोहळा पार पडणार होता. तर तेच बघा कसं म्हणजे नशीब आहे, मला ते आत बघायला मिळालं नाही, पण इकडे बाहेर पडता पडता क्षणी हे मस्त असे देव माऊलींचे माझ्या समोर आलेत आणि त्यांचंही मला दर्शन मिळालं. तर चला, त्यानंतर इकडे खाण्याचे पदार्थ एवढं वाटप चाललं होतं ठिकठिकाणी.
आपले सगळं शेंगदाण्याचे लाडू, राजगिऱ्याचे लाडू, चहा, खिचडी, इतकं खाद्यपदार्थाचं फळं वाटप होतं ना तिकडं भयानक. तर चला इकडे एका ठिकाणी एक एजन्सी होती गॅस एजन्सी, त्यांच्या तिथे घराच्या एरियामध्ये त्यांनी खूप छान असं गाणी वगैरे लावून सगळ्या महिलांना इकडे चांगला एन्जॉय करता येईल असं त्यांनी तिकडे ठेवलं होतं. तर इकडे आता माझी एक स्वराच्या मैत्रिणीची मम्मा भेटली, त्यांच्याबरोबर इकडे मी जॉईन झालेले आहे आणि स्वराची मैत्रीण पण स्वराला भेटली, त्यामुळे इकडे स्वरा पण छान अशी नऊवारी घालून फुगडी घालत आहे. पाऊस आला होता तरी भानच नव्हतं आम्हाला, इतकं छान मी तिथं छान एन्जॉय केला. खरंच वारीला गेल्यासारखं एक नंबरचा एक्सपिरियन्स होता म्हणून सांगते. तर चला इकडे परत चहा घेतला, अनलिमिटेड सगळं खाणं होतं तिथं, त्यामुळे तुम्हाला उपवास असेल तरी त्याची काय चिंता नसते. तर भूक पण लागत नाही त्या दिवशी. तर चला आता इकडे नंदवाच्या दिशेने आम्ही चाललो आहोत. आणखी पालखी माझ्या समोर होती, त्यामुळे ट्रॅफिक खूप होतं. त्यामध्ये असं झालं की मैत्रिणी होत्या अपार्टमेंटमधल्या, त्या पुढे गेल्या पालखीच्या आणि मी पालखीच्या पाठीमागे राहिले, त्यामुळे त्यांच्याने माझं म्हणजे एकदम मिस झालो आम्ही, एकदम म्हणजे चुकामुक झाली. आणि मग ते भूक लागली अदूला, अजून काहीच खाल्लं नव्हतं. मग चला एका हॉटेलमध्ये थांबले, गरमागरम असा शाबू वडा घेतला. तुम्हाला सांगते मी इथं या ट्रॅफिकमध्ये अक्षरशः थोड्या थोड्या गॅपने मी अर्धा एक दीड तासाचं हे ट्रॅफिक पार करत चाललेले आहे. एका ठिकाणी येणारी पण तेवढीच लोक, जाणारी वाहनं पण तेवढीच. आणि मग ट्रॅफिक पार करत माझ्या मैत्रिणी पण पुढे गेले, त्यांना म्हटलं तुम्ही जाऊन दर्शन करून घ्या, मला खूपच वेळ होणार. तर चला इकडे आता फायनली मी तिथे नंदवाच्या इकडे खाली वाशी म्हणून गाव आहे ते पोचलेलो आहोत. गाडी पार्क केली आणि इकडे छान आता माऊलींचं टीका आम्ही तिघी पण लावून घेत आहोत. आणि एक छान गोष्ट घडली की आता आम्हाला तर खूप वेळ झाला होता ट्रॅफिकमधून आणि मैत्रिणी पुढे गेल्या होत्या, त्या पोहोचल्या पण असतील मंदिरात. मग आता काय करायचं, आता अंधार पण पडत आला होता. तर अचानक माझे फॅमिली मेंबर्स, माझ्या नंदुबाईंची फॅमिली आली दर्शन करून तिकडून. आणि एक छान गोष्ट घडली की आता त्यांना म्हटलं आदिराला तुम्ही घरी घेऊन जावा, आता खूपच वेळ होत आहे. तर बरं झालं त्या आदिराला त्यांच्या घरी घेऊन गेल्या. आणि आता मी आणि स्वरा अधून असल्यामुळे खूप फास्ट चालत, अगदी आता त्या मेन रोडपासून जिथं गाडी लावली होती ना तिथून एक 2 ते 3 किंवा 4 किलोमीटर असं ते अंतर असणार. एवढं अंतर आम्ही चालत असं, एवढं साडी वगैरे घालून, स्वराने नऊवारी घातली होती. खरं चालताना तुम्हाला कोणताही त्रास होत नाही. अगदी मला आता लिफ्ट असते आमच्या अपार्टमेंटमध्ये, जिना चढून येताना 3 मजलीवरती आले तर पाय भरून येतात. इकडे गेले काही कोणता त्रास तुम्हाला जाणवत नाही. एक अद्भुत महिमा आहे देवाचा. मी तुम्हाला तिकडे ह्याला आम्ही म्हणजे ह्याला तिरुपतीला गेलो होतो, तिकडेही तुम्हाला मी शेअर केलं की इतके 4-5 तास लाईनमध्ये होतो, पण तेव्हाही आम्हाला काही त्रास झाला नाही. आत्ताही दोघे कंटिन्यू चालत होतो, तेव्हाही काही त्रास झाला नाही. फायनली पोचले मंदिरात. मंदिराच्या गेटमधून आत पाय टाकला. मला इतकं काही गोष्टीचं बऱ्याच दिवसापासून टेन्शन आहे, काहीतरी असे प्रॉब्लेम्स थोडे येतात जातात असं चालू आहे. पण मंदिराच्या गेटच्या आत पाय टाकल्याने अंगातून एक ऊर्जा आली, ती तुम्हाला मी शब्दातही सांगू शकत नाही. म्हणून तुम्ही जेव्हा केव्हा तुमचं मन थकेल, तुम्ही नाराज व्हाल, तुम्हाला कोणतरी डिप्रेशन येईल, तुम्ही खरंच अशा ठिकाणी जा, मंदिराच्या ठिकाणी जिथं खूप पॉझिटिव्ह ऊर्जा असते. हा माझा पर्सनली एक्सपिरियन्स किंवा अनुभव तुम्हाला मी तुमच्याशी शेअर करत आहे. इकडे गेले, इतकं छान वाटलं. मला जायची इतकी ओढ लागली होती आणि दरवर्षी मला ह्याकडे जायची ओढ लागतेच. पंढरपूरला पण मी मुलं मोठी वगैरे झाल्यानंतर वारी करण्याची माझी इच्छा आहेच. पण आत्ता तरी हे आपल्या जवळच आहे, इतकं काय चालावं लागत नाही, म्हणून खूप पॉझिटिव्ह वाईब. दर्शन बाहेरूनच मिळालं. लाईनला खूप लोक थांबली होती, तर आम्ही दर्शन घेतलं. छान असं दर्शन झालेलं आहे, मस्त. आणि माझी आषाढी एकादशी अशा प्रकारे सेलिब्रेट झालेली आहे, साजरी झालेली आहे. आता पुढच्या वर्षी पण अशी छान होईल. तर चला आता अक्षरशः तिथे 7:30 वाजता मी मंदिराच्या इथं होते आणि 8 वाजता तिथून आता ह्या रोडला परत लागलेले आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे तिकडून मंदिराकडून येणारी लोक कमी आणि परत दर्शनाला जाणारी गावाकडची लोक इतकी भरपूर संख्यामध्ये होती. बापरे, रात्री सुद्धा लोक दर्शनासाठी चाललेले आहेत. चला घरी चाललेलो आहोत. आषाढी एकादशीचं सगळं तुम्हाला मी काय काय केलं हे सगळं डिटेल्समध्ये दाखवलं. आणखीन आता रात्री दोघी गाडीवरून आता घरी चाललेलो आहोत. आता नेक्स्ट पुढे जे तुमच्यासोबत शेअर करणार आहे तो आहे म्हणजे तिथून आल्यानंतर काय झालं. तर तिथून आलो छान असं रविवारी. पूर्ण आदू म्हणजे पॅक झाली, अक्षरशः भावाची गाडी बोलवून तिला हॉस्पिटलमध्ये न्यावं लागलं. इतका ताप आला जोरात ना, इतका जोरात काय सांगते तुम्हाला, खरंच खूप ताप आला. आणखीन त्यामुळे खूप असे आजारी पडले आदू.
तर मी 1-2 दिवस तिला औषध घातलं घरातलं, त्यांना काहीच कमी आलं नाही. मग भाऊ आणि भाऊजे आले होते, तर ते बसूच दिले नाहीत त्यांनी घरी. ताई घेऊनच जाऊया म्हणली भाऊजे. तर चला आदूला इकडे साई हॉस्पिटलला घेऊन गेलेले आहे मी. हे लहान बाळांचं स्पेशल आहे. तर खूपच जास्त चेक केल्यानंतर खूपच जास्त ताप होता तिला. 102 किंवा 3 पॉईंट असा ताप होता. तर खूपच आदू एकदम वीक झाली होती. त्यानंतर आता इकडे दाखवलं, औषध घेतली आणि पावसामध्ये भिजल्यामुळे वगैरे असं काहीतरी झालं असणार. त्यामुळे मुली आजारी पडल्या की मला खूप खूप वाईट वाटतं. त्यानंतर तिकडून आलो, स्वरा थोडी नॉर्मल होती आणि घरी आलो तर स्नेहल आणि श्री गावी गेले. तर स्वरा पूर्ण पॅक झाली. स्वरा पॅक झाली म्हणजे तिकडून आल्यानंतर जी झोपली ना ती उठलीच नाही. ही इकडे तापानं भाजत होती, ती तिकडे तापानं एकदम गरमच व्हायला चालू झाली. काय समजेना अचानक कसं. ह्या मुलींना कधीही औषधं म्हणून माहीत नाहीयेत. मी यांची इम्युनिटी पॉवर इतकी छान ठेवलेली आहेत ना, ह्यांना सगळं मी ताजं अन्न खायला देते. फळं, दूध, सगळ्या गोष्टी मी अशा व्यवस्थित, त्यांची इम्युनिटी व्यवस्थित राहील, प्रतिकारशक्ती त्यांना म्हणजे अशा आजारी पडू नये मी खूप लक्ष देते. पण काय कोणास ठाऊक, मला वाटतं काय हे अचानकच सगळा खूप दिवसापासून असा सगळा चेंज होत आहे घरामध्ये. खूप मला गोष्टी जाणवत आहेत. तर आता ते मुलींच्या वरती पण माझ्या आलेल्या आहेत. कारण मी कसं आहे, या सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही एक माझं कुटुंब बनलं आहे. माझं घर, माझा संसार, सगळ्या गोष्टी मी तुमच्यासोबत मनापासून शेअर करत असते. पण कधी-कधी ह्या गोष्टी आपल्याला खूप महागात पडू शकतात. याची मला आधीपासून पण कल्पना होती, की सोशल मीडियावरती जायचं म्हटल्यानंतर हे सगळं तुमच्याशी शेअर करायला लागणार. पण चला, हे शेअर करत असताना कसं आहे ना, एक नजर असते. तुम्ही आता ह्या जगात ह्या आता सध्या 2026 मध्ये थोडीफार लोक विश्वास ठेवतील नाही. पण पण अचानक मुली एवढ्या आजारी पडल्या की मला काय करायचं सुचत नव्हतं. मुली कालपर्यंत हसत खेळत असायच्या, पण अंथरुणाला अगदी दोन्हीकडे झोपलेल्या होत्या. मला खूपच ह्या गोष्टीचा त्रास होऊ लागला. तेव्हा डोक्यात कुठेतरी एक क्लिक झालं, एक विचार आला की आपण सोशल मीडियाचा एक युजर म्हणून आपण काय चूक करतो. आपण आपल्या हॅपी फॅमिलीचे सगळे व्हिडिओ इंटरनेटवर टाकतो. लाखो लोक बघतात. बघणाऱ्यांची प्रत्येकाची नजर चांगली नसते. कुणी कौतुक करतं तर कुणी खूप जळतं, कुणाची तरी खूप वाईट नजर लागते. आपल्याच जुन्या लोकांनी सांगून ठेवलेलं आहे की नजर जी असते ना वाईट, ती दगडालाही तडा देऊ शकते. त्यामुळे आपण तर सजीव हसती खेळती लोक आहोत. त्यामुळे आपली नाती तर खूप नाजूक आहेत आणि याचाच हा परिणाम आहे सगळा. मी खूप खचले होते. मी एकटीच सिंगल मॉमची पण मला भूमिका करावी लागते. माझे मिस्टर इथं नसतात, ते आठवड्यातून एकदाच येतात. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी मी एकटी हँडल करते आणि आपली कुटुंब हे आपली फर्स्ट प्रायोरिटी माझ्यासाठी तर खूपच आहे. मी कुटुंबाला खूप महत्त्व देते. अजून मी सोशल मीडियावरती आल्यापासून माझ्या बाबतीत खूप काय भयंकर घडलेला आहे. हा अनुभव सगळा तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. मला डिटेल्समध्ये तुम्हाला सांगायचं नाही. यातून मार्ग पण मी तुम्हाला बाहेर पडण्याचं सांगणार आहे की काही लोक कशा प्रकारे तिथे बसून सगळ्या गोष्टी हँडल करतात नजरेनं. तर चला, हॅपी फॅमिलीचं कशा प्रकारे मी 8 दिवसामध्ये खूपच त्रास सहन केला. मुलींना मला काय होऊन चालत नाही. मला काही जर झालं तर मी सगळं सहन करू शकते. मुली अजिबात नाही. मी त्यांना खूप तळ हाताच्या फोडासारखं आत्तापर्यंत एकटी नाही. आदू तर मी सांगते तुम्हाला 4 महिन्याच्या असल्यापासून मी एकटीने हिला हँडल केलेलं आहे. तर असं कोणीही नाही आमच्या इकडे म्हणजे आमच्या बरोबर येत तरी सुद्धा. त्यामुळे मला मुलींना काय झालं तर माझा जीव खूप खालावतो. तर चला, अशा प्रकारे ह्या सोशल मीडियाचा तुम्हाला एक फायदा, गैरफायदा, तुम्ही काय चूक करता, कशा चूक करता आणि कोण कशा प्रकारे फायदा घेतं, म्हणजे ह्या सगळ्या डिटेल्समध्ये तुम्हाला मी उद्याच्या व्हिडिओमध्ये हा झाल्यानंतर ह्याच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये सगळी डिटेल्स माहिती देणार आहे. पण तुम्ही घाबरून जायचं नाही. तुम्हाला घाबरवण्यासाठी मी ह्या गोष्टी सांगत नाही, पण ह्या गोष्टी पण हँडल करता आल्या पाहिजे. ह्या मुलींच्यावर असा परिणाम झालेला नाही आहे. आमच्या नवरा बायकोच्या नात्यावरती पण खूप वाईट परिणाम झालेले आहेत. या समाजामध्ये एक घाणेरडी जी स्त्री असते ना, ती एक स्त्रीला खूप खाली खेचण्याचं काम करते. एका स्त्रीलाच वाटते की ह्या स्त्रीचं चांगलं होऊ नये किंवा अशाच खूप घाण टाकाऊ अशी लोक ह्या समाजामध्ये आहेत की त्यांना चांगलं झालेलं बघवत नाही. तर हा आलेला एक भयानक अनुभव आणि मी खूप विचार करून हा व्हिडिओ बनवलेला आहे की हे कशामुळे झालं अचानक. एवढी मी मुलींच्या खाण्यापिण्यावरती लक्ष देते, सगळ्या गोष्टी करते, पण मुलींचं पण राहून दे, पण आमच्या नवरा बायकोंच्या मध्ये पण
काही काही गोष्टी झाल्या, कशा प्रकारे झाल्या, ह्या सगळ्या गोष्टी डिटेल्समध्ये तुमच्याबरोबर मला शेअर करायच्या आहेत, की जेणेकरून तुम्ही जागृत व्हाल आणि त्यातून मी तुम्हाला चांगलं मोटिवेशन पण देणार आहे, की अशा गोष्टींना घाबरून जायचं नाही, यातून काय मार्ग काढायचा ह्याचं पण तुम्हाला पुरेपूर मोटिवेशन मी करण्याचं काम करणार आहे. ह्याचा पुढचा नेक्स्ट व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. तर चला, ह्या परिस्थितीतून ह्याच्यापेक्षा भयंकर परिस्थितीतून मी बाहेर माझ्या मुलींना काढलेलं आहे. एकटीनं सगळं हँडल केलेलं आहे. त्यामुळे मी खचून जाणाऱ्यातली नाही, तर करून दाखवणाऱ्यातली आहे. स्वतःला तुम्ही स्प्रिंग बनवायचं, म्हणजे जितकी तुम्हाला जे कोणी दाबण्याचा खाली प्रयत्न करेल ना, स्प्रिंग कशी असते, जेवढं प्रेशर देईल तेवढ्या प्रेशरने ती वरती येते. तशी मी स्वतःला स्प्रिंग समजते, की जेवढे ह्याच्यातून बघणारे वाईट लोक आहेत, वाईट नजरा आहेत, ह्यांच्यासाठी मी एक सांगते, की मी स्प्रिंग आहे. तुम्ही कितीही काहीही करा, मला दाबण्याचा प्रयत्न करा, मी तेवढ्या प्रेशरनं वर येते आणि आजपर्यंत आलेलं आहे. हे सगळं मी शून्यातून केलेलं आहे, कुणाचाही सपोर्ट नसताना. त्यामुळे चला, छान असं आता दोघींना म्हटलं आराम करू द्या. औषधं तर आणली होतीच, तर आता त्यांच्या आवडीचे इकडे पदार्थ मी गेल्या आजारी पडल्यापासून 4 दिवसामध्ये फ्रेंच फ्राईज बनवल्या. त्यानंतर हे आदूला तर स्वराला खूप आवडतं. रव्यापासून उत्तापे बनवले, ते कोथिंबीर आणि ठेचा घालून असं छान जिरे वगैरे घालून दोघींना खूप आवडतं. ह्या आता खूप दोघी म्हणजे कवर होत आलेल्या आहेत, छान खायला वगैरे लागलेल्या आहेत. पण उद्याचा व्हिडिओ जो आहे ना, ह्याच्या पुढचा नेक्स्ट व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे. नक्की आजच चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या फॅमिलीला जपा, काळजी घ्या, सुरक्षित राहा. अशा गोष्टींपासून ह्याचा मला भयंकर असा अनुभव आलेला आहे. थोडा शेअर केलेला आहे, थोडा नेक्स्ट व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. तर आधू तर झालेलं आहे कवर, फक्त स्वरा आता थोडी, तिला पण दवाखान्यातून दाखवून आणलं आणि ती पण आता होईल कवर. तर चला, वातावरण खूप खराब आहे, म्हणून म्हणते काळजी घ्या, सुरक्षित राहा. पाणी सगळं गरम वगैरे करून प्या आणि आपल्या मुलांना, आपल्या नवऱ्याला, आपल्या कुटुंबाला, आपल्या हॅपी फॅमिलीला सांभाळा. थँक्यू फॉर वॉचिंग.